नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी ITIच्या ॲडमिशन संदर्भात। पाहू शकता बघा, ITIच्या ॲडमिशनमध्ये काही तुम्हाला अडचणी येत आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, पहिली फेरी झालेली आहे, तुमचा ऑप्शन फॉर्म देखील भरून झालेले आहेत, दुसऱ्या फेरीसाठी आता पुढची फेरी काय असणार आहे, पुढे काय करायचे, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि मेरिट लिस्ट कधी लागेल ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर संपूर्ण जी काही माहिती ती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तुमचा ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे। तर बघा, ITIच्या ॲडमिशन संदर्भाची माहिती देखील पाहूया आणि तुमचे प्रश्न देखील पाहूया। तर बघा, आपण या ठिकाणी प्रश्नांवरून सुरुवात करूया। पाहू शकता बघा, सर मी कोणताच फॉर्म भरला नव्हता, तर आता परत फॉर्म कधी भरता येईल, यावर्षी होईल का डायरेक्ट पुढच्या वर्षी। बघा, तुम्हाला यावर्षी देखील फॉर्म भरता येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला 4 राऊंड जे आहेत, 4 मेरिट लिस्टची वाट पाहावी लागेल। चौथी मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे। व्हिडिओ जे आहेत आपले येणारे व्हिडिओ ते बघत राहायचे, म्हणजे तुम्हाला अपडेट कळणार आहे। पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। बघा, 27 जुलैला सेकंड लिस्ट, बघा सेकंड लिस्ट कधी लागणार आहे, तर 27 जुलैला तुमची सेकंड लिस्ट लागणार आहे। सेकंड लिस्टला अलॉट झाले ते 28 जुलैला ॲडमिशन सुरू होईल, तर 28ला संडे आहे, तर ITI ओपन असेल का? हो, ITI तुम्हाला ओपन असणार आहे, तुम्ही त्या दिवशी जाऊन ITIमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे, 28ला देखील तुम्ही ITIला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात, किंवा मग तुम्हाला जर आपण पाहिलं तर बघा 4 ते 5 दिवसांचा कालावधी तुम्हाला ॲडमिशनसाठी दिलेला असतो। ठीक आहे, तर त्या दिवसांमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन करू शकता, त्याबाबत काळजी करायची नाही आहे। ज्यांना सेकंड लिस्टला 27 जुलैला ज्या दिवशी सेकंड लिस्ट लागेल त्या दिवशी ज्यांना ट्रेड मिळतील, म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना ट्रेड जे आहेत 27 जुलैला मिळून जातील। आता ज्या विद्यार्थ्यांना ट्रेड मिळतील त्यांनी 28 जुलैपासून त्या ठिकाणी ॲडमिशनला सुरुवात करायची। तुम्हाला आवडीचा जो काही ट्रेड असेल तोच तुम्ही टाका, असं मी तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये सांगितलं होतं। पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न आहे कार्तिक जाधव यांचा। सर गव्हर्नमेंट कॉलेज कधी चालू होईल, रिप्लाय प्लीज। बघा, तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन करायला जाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल की तुमचं ॲडमिशन कधी तुमचे कॉलेजेस कधी सुरू होतील, ITIचे जे काही कॉलेजेस आहेत ते कधी सुरू होतील त्याची तुम्हाला माहिती जी आहे ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला दिली जाणार आहे। जर त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली गेली नाही, म्हणजे दिलीच जाते, परंतु तरी देखील तुम्हाला एक अंदाज मी सांगू शकतो की तुमचे जे काही ITI आहेत ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात। सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे जे काही ITI आहेत ते त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात। ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली जाते की तुम्हाला ह्या दिवशी ITIमध्ये यायचं आहे म्हणून। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, इलेक्ट्रिशियनला ॲडमिशन होईल का 82% वरती ACBC कास्ट परभणी ITI। बघा, जशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्या पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी जे काही नंबर आहे तो लागत असतो ट्रेडला। ठीक आहे, सर्वस्वी तुमच्या ऑप्शन फॉर्मवर डिपेंड आहे। तुम्ही जर एकच ट्रेड टाकला तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस कमी असतात, जेवढे जास्त ट्रेड तुम्ही टाकले असतील तेवढे तुमचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात। ठीक आहे, अशा पद्धतीने। आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। पुढचा प्रश्न आहे बघा, ह्या ठिकाणी सर सेकंड लिस्ट में भी प्रोविजनल नंबर चेंज होता है वही रहता है। बघा, सेकंड लिस्टला तुमचा कुठल्याही पद्धतीचं प्रोविजनल गुणवत्ता वगैरे तुम्हाला मिळत नाही आहे। डायरेक्टली तुमचे जे काय ऑप्शन फॉर्म आहेत ते भरले जातात। ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सेकंड लिस्टला अलॉटमेंट होत असते। ज्यांचे त्या ठिकाणी सिस्टीमनुसार त्या ठिकाणी बसत असाल टक्केवारीमध्ये, तर तुम्हाला डायरेक्टली अलॉटमेंट जी आहे ती अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जात असतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, चिन्मय मोरे यांचा, सेकंड लिस्ट कधी आहे। सेकंड लिस्ट 27 तारखेला आहे, 27 जुलैला सेकंड लिस्ट आहे। 27ला सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला सुरुवात होईल। ज्यांना ट्रेड मिळाले असतील त्यांना, ज्यांना SMS नाही आले त्यांनी देखील एक वेळेस तुमचं युजर ID पासवर्ड टाकून ऑफिशियल वेबसाईटला जाऊन चेक करायचे। तुम्हाला त्या ठिकाणी जर दिसत असेल की तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे तर तुम्ही ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता, आणि जर नसेल मिळाला तर तुम्हाला त्या ठिकाणीच कळून जाणार आहे। पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, शेवटचा आहे। अनिकेत कांबळे यांनी विचारला आहे, सर मला 10thला 66% आहेत, माझी कास्ट SC आहे आणि मी सेकंड लिस्टसाठी ऑप्शन फॉर्ममध्ये काहीही बदल केला नाही। मी 1 नंबरला पण इलेक्ट्रिशियन टाकला आणि 2 नंबरला पण इलेक्ट्रिशियन टाकला आहे, पण कॉलेज वेगवेगळे आहेत, तर माझा नंबर लागेल का, सेकंड लिस्टला सांगा ना प्लीज। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, बेस्ट ऑफ 5 यावर्षी देखील झालेलं आहे, त्यामुळे तुमचे जे काही पर्सेंटेज आहेत ते खूप त्या ठिकाणी वाढतात। आता तुमचे जे काही 66% आहेत
त्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्तीचे ट्रेड त्या ठिकाणी टाकायला पाहिजे. 1 आणि 2 ट्रेड टाकल्यावर तुमचे जे काही चान्सेस आहेत नंबर लागण्याचे ते त्या ठिकाणी कमी होतात. त्यासाठी अनिकेत कांबळे यांना मार्गदर्शन करू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त ट्रेड टाका, त्या ठिकाणी जास्तीत जास्त ट्रेड टाका. त्याचबरोबर वॅकंट सीट देखील चेक करत राहा, कोणत्या ITIला किती जागा रिक्त आहेत आणि त्यानुसार तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरला तर तुमचे जे काही नंबर लागण्याचे चान्सेस आहेत ते त्या ठिकाणी जास्त होऊ शकतील. तुम्हाला जो हवा ट्रेड आहे तो तुम्ही मिळवू शकतात. फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या जर रिसर्च केली तर तुम्हाला चांगला ट्रेड त्या ठिकाणी मिळू शकतो. आता बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. अजूनही काही प्रश्न असतील जे तुम्हाला विचारायचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भात, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मित्रांनो, तुम्हाला योग्य वेळी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मी करतच असतो. जशी तुमची लिस्ट लागेल ती देखील माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लागतील त्याचा व्हिडिओ तुम्हाला अगोदरच दिला गेलेला आहे. संपूर्ण तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.